लाईव्ह शोध सत्य बातमीचा। केंदूर येथे गुरुदत्त जयंती श्रीमद भागवत कथा सप्ताह उत्साहात साजरी। केंदूर तालुका शिरूर येथील साकोरे आळी येथे श्री गुरुदत्त जयंती निमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन हरिभक्त परायण समाधान महाराज यांच्या श्रुश्राव्य वाणीतून साजरे करण्यात आले। 7 दिवस चाललेल्या या श्रीमद भागवत कथा अतिशय उत्साहात आनंदाच्या वातावरणात साजरे करण्यात आले। यावेळेस मंदिरात पूजा अर्चा, भजन, हरिपाठ, विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, रांगोळी करण्यात आली होती। रोज परिसरातील भाविक भक्त या आनंदाचा लाभ घेत होते। श्री गुरुदत्त जन्माच्या दिवशी भाषा प्रभू आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण डॉक्टर पंकज गावडे, तालुक्याचे माजी सभापती प्रकाश पवार, माजी उपसभापती सविताताई पराड, युवा उद्योजक प्रमोद शेठ पराडा, सरपंच अमोल थिटे, उद्योजक रवी डमडेरे, करंती सरपंच बंटी ढोकले, युवा उद्योजक बंसी शेठ पराड, माजी उपसरपंच महादेव ताठे, परिसरातील सरपंच आणि उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, संचालक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे या श्रीमद भागवत कथेसाठी महिलांची उपस्थिती ही प्रार्थनीय होती। यावेळी भाषा प्रभू पंकज गावडे आणि प्रकाश पवार यांनी आपले विचार व्यक्त केले। या संपूर्ण श्री गुरुदत्त सप्ताहासाठी विशेष परिश्रम हरिभक्त परायण दत्तात्रय साकोरे, माजी सरपंच बाबूराव साकोरे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य राम साकोरे, युवा नेते दीपक साकोरे, माजी उपसरपंच अभिजित साकोरे, माजी सरपंच मंगेश गावडे, उमेश साकोरे, अक्षय साकोरे, साकोरे आळी येथील युवा कार्यकर्ते, महिला वर्ग आणि समस्त ग्रामस्थ केंदूर यांनी घेतले। या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागत राम साकोरे आणि आभार दीपक साकोरे यांनी मानले। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अथर्वराज तोडकर, केंदूर। कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा। हे बाळांनो, हे छोट छोटे घेऊ कसा निरूप तुटला धागे, हा देह सोडताना मन राहिले मागे। भावना थोडीशा समजून घ्या। हा 7 दिवसांपूर्वी सुरू प्रवास 11 माईक वाजणार, मी उगं म्हणलं बरं का थोडं बसून। खरं तर महाराजांच्या बाबतीमध्ये बोलत असताना जिथं शब्द संपतात तिथं समाधान महाराजांची वाणी सुरू होते। त्यांनी त्याच्या बंधूंचा उल्लेख केला, त्याच्या परिवाराचा उल्लेख केला। संतोष भाऊ आणि समाधान महाराज शर्मा, मी मागेही सांगितलं होतं, जिथे संतोष आहे तिथे समाधान आहे आणि जिथे समाधान आहे तिथेच संतोष असतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो कथेचा कार्यक्रम ठेवला त्यामध्ये समाधान महाराजांनी गेले 7 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं। आणि गावडे सर या ठिकाणी मी 7:30-8ला आलो आणि संपायच्या वेळेला विचारलं किती वाजले, मला वाटलं 8:30 वाजले असतील। 8 वाजता 10 वाजून 10 मिनिटं झालेली होती, म्हणजे आलं नाही। आणि वाटलं की आता आलं एवढा वेळ बसायचं कसं, त्यात आमचा पराडांचा कार्यक्रम शेजारी चाललेला, म्हणले आपल्याकडे ठेवा बापू कार्यक्रम, म्हणलं मंडप कुणाचा आहे। निश्चितरित्या या मंडळींनी अतिशय प्रयत्नाची घेतली। महाराज तुम्हाला हे केंदूरकर कधी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।